नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला ड्राय डे घोषित करा। हरीश बेकावडे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत, मराठा साम्राज्याचे संस्थापक, संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती तारखेप्रमाणे 19 फेब्रुवारी व तिथीप्रमाणे 17 मार्च तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या दिवशी महाराष्ट्र शासनाने ड्राय डे घोषित करावा, असे लेखी निवेदन पेणचे समाजसेवक हरीश बेकावडे यांनी मंत्रालय मुंबई येथे जाऊन दिले आहे। महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या आणि न्यायप्रिय कारभाराच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शिवजयंती मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम, शिवव्याख्याते तसेच गडकिल्ले संवर्धन, सजावट व कार्यक्रम आयोजित केले जातात। मात्र त्यांच्या जयंतीच्या दिवशी दारूची दुकाने, बार, रेस्टॉरंटमध्ये सर्रास मद्य विक्री केली जाते। ही महाराष्ट्राला काळिमा फासणारी गोष्ट आहे। संपूर्ण देशभरात, विशेषतः महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फार मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सामाजिक जीवनाचे ते आधारस्तंभ म्हणून त्यांच्या जयंतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्याचबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार असून सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी आणि समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची तत्त्वे स्थापन करण्यासाठी त्यांनी खूप मोलाचे कार्य केले। त्यामुळे या दोन्ही जयंतीच्या दिवसांना महाराष्ट्रात मोलाचे स्थान आहे। म्हणूनच या दिवसांचे गांभीर्य राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या दिवशी ड्राय डे घोषित करावा। तसेच या दिवशी दारूची दुकाने, बार, रेस्टॉरंट सर्रासपणे मोठ्या प्रमाणात दारू विक्री करत असलेल्या मिरवणुका व कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कार्यक्रमामध्ये महापुरुषांचा अपमान होऊ शकतो व कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते। याचे भान महाराष्ट्र शासनाने ठेवावेत व ड्राय डे घोषित करावा। ज्याप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व इतर निवडणूक कालावधीमध्ये ड्राय डे असतो, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजप महायुती सरकारने तात्काळ ड्राय डे घोषित करावा, असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, सर्व खासदार, आमदार यांना पत्र देऊन सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी मागणी केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सुनील पाटीलसह तृप्ती भोईर, पेण। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त आज महत्वाची प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाकडे माननीय मुख्यमंत्री असतील यांच्याकडे मी महत्वाची मागणी करत आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी 2 ऑक्टोबर जयंतीनिमित्त हे जे काय दारूचे व्यवसाय आहेत, दुकानं खुली असतात, ती बंद असतात। इतरही महत्वाच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्यांनी महाराष्ट्र घडवलं, ज्यांनी अन्यायाविरुद्ध आयुष्य संपवलं, संभाजीराजांनी आयुष्य संपवलं, मात्र लाज वाटायला पाहिजे यांच्या जयंतीनिमित्त ही दारूची दुकानांचे परवाने, ही दारूची दुकानं उघडी असतात। यासारखा महाराष्ट्राला काही वाचणारा दिवस नाही। महाराष्ट्र शासनाला, मुख्यमंत्र्यांना कळलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या सर्व मंत्र्यांना, आमदारांनी एक निश्चय करावा की आजच्या जयंतीनिमित्त जी दुकानं खुली असतात, दारूची दुकानं खुली असतात, ही बंद केली पाहिजेत। त्याचबरोबर ज्यांनी संविधान लिहिलं, घटना लिहिली, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी सुद्धा दारू दुकानं बंद नसतात, ही खेदाची गोष्ट आहे। मी आजच सांगतो आपल्याला, महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सर्व आमदार असतील, यांना आज विनंती करतो, मला निवेदन मी देणारच आहे, परंतु माझी मागणी आहे की या जयंतीनिमित्त, महाराजांच्या जयंतीनिमित्त, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ही दारूची दुकानं खुली आहेत, ही बंद असली पाहिजेत। इतर दिवशी असतात तशी बंद असली पाहिजेत। ही महाराष्ट्राची शान आहे। आराध्य देवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्ही दारूची दुकानं उघडी ठेवता, लाज वाटायला पाहिजे। म्हणून मी प्रामुख्याने मागणी करतोय की या दिवशी सुद्धा ही दारूची दुकानं बंद असली पाहिजेत। ही सामाजिक कार्यकर्ता हरीश बेकावडे मागणी करतो, नाहीतर याच्या बाबतीत पुढील पाऊल उचललं जाईल।